ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे। खरीपातील कांद्याला प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान सरकारकडून देण्यात आलंय। राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समिती यांच्याकडे प्राप्त झालेल्या मागणीनुसार 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या खरीपातील हंगामात शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल दिलं जाणार आहे। जास्तीत जास्त 200 क्विंटलवर राज्य सरकारकडून अनुदान जाहीर करण्यात आलंय। कृषी क्षेत्रातल्या इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात। बातमी पुण्यातनं। पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडोशी खोऱ्यात नाचणी मळणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय। या भागात पारंपरिक पद्धतीनं बैलाची दावण लावत नाचणीची मळणी होते। नोव्हेंबरमध्ये नाचणीची कापणी होते आणि जानेवारी-फेब्रुवारी त्याची मळणी केली जाते। परिसरात तब्बल 1500 हेक्टर क्षेत्रावर नाचणीचं पीक घेतलं जातं। भंडारा जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांनी शासनाला कोट्यावधींचा चुना लावलाय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। 2021 सालापासून धान खरेदी केंद्रांनी शासनाचे 41 कोटी 49 लाख रुपये थकवल्याचं समोर येत आहे। 12 संस्थांमधील 134 संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमरावती जिल्ह्यात सोयाबीनची शासकीय खरेदी बंद आहे। शेतकऱ्याकडे 4 लाख क्विंटल सोयाबीन विक्रीविना पडून होता। त्यासाठी शासनानं सोयाबीन खरेदी सुरू केली, मात्र 4 दिवसातच शासनानं खरेदी बंद केली। त्यामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। लातूरात कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं, मात्र या प्रदर्शनात बांबू लागवडी संदर्भात एकही स्टॉल नसल्यानं कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावर सारवासारव करत जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी राहिलेल्या 2 दिवसात बांबू लागवडी संदर्भात व्याख्यान घेऊ असं आश्वासन दिलंय।